तर संभाजीराजेंची सध्या पत्रकार परिषद सुरू आहेत, पाहूयात. की माझी जी सिस्टम आहे किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं की यावेळी आपल्याला एवढा युरिया या शेतीसाठी आपल्याला घ्यायचं आहे, माझ्या शेतीसाठी घ्यायचं आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता. मग पॅरलल युरियाच्या बदली दुसरं काय घ्यायचं म्हणून त्यांनी ते घेतलं आणि यंत्रणा, स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून म्हणा त्यांनी मिळवला. तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते, मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला किती वेदनातनं जावं लागत असेल. आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या. मला स्वराज्याचं डॉक्टर धनंजय जाधवांचं, सरचिटणीसांचं कौतुक करायचंय की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक स्टिंग ऑपरेशन ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं. आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेजमध्ये नुसते तुम्हाला एक झलक दाखवलेली आहे. असे एक 8-9 व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं आपल्याला खरं समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं, हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं आहे. म्हणजे शेतकरी तर मुळात इतका व्यथित आहे, एवढा त्रासलेला आहे. ते जीएसटीच्या माध्यमातून असेल, म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या भाषणात जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे. म्हणजे 8%, 5% तुम्ही युरियावर घ्यायचं, 12% त्या सगळ्या इतर खतांच्यावर घ्यायचं, 18% कीटकनाशकावर घ्यायचं. आणि या बिचाऱ्या शेतकऱ्यांना, एकही शेतकऱ्यांना मी प्रश्न विचारला, तुम्हाला जीएसटी माहित आहे का? त्यांना काही माहित नाही जीएसटी, पण टॅक्स भरतो एवढंच माहित आहे.